सॉरी यज्ञा बाळा, आम्ही एवढंच करू शकतो तुझ्यासाठी. आम्ही व्हिडिओ काढू शकतो, फार फार तर आम्ही तुझ्या घरी जाऊन बोलू शकतो. सरकार एवढंच करू शकतं बेटा. का ही घटना पहिलीच घडली नाही, याच्या आधी खूप घटना घडल्या. ही तर छोटीशी मुलगी होती हो, तिला काही कळत नव्हतं. त्या नराधमाने हे कृत्य करताना सेकंदाचाही विचार न करता हे केलं. मग आपण का तिला शिक्षा द्यायला एवढा वेळ घेतोय? किती वेळ? लगेचच्या लगेच शिक्षा द्या, पुढचे गुन्हे लगेच थांबतील. ज्याचं जातं त्यालाच कळतं. दुःख फक्त त्याच्या तिच्या आई वडिलांनाच होईल, बाकी कुणालाच नाही. आपण फक्त व्हिडिओ करू शकतो, बोलू शकतो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 15 दिवस नंतर आपल्याला विसर पडणार आहे, पण त्या आईला नाही पडणार. हो, खरंय. ज्याचं जातं त्यालाच कळतं. दुःख फक्त आईलाच होईल. खरं सांगते, त्या मातेला आज काय वाटत असेल शब्दातही आपण सांगू शकत नाही. हे दुःख पचवायला भगवंता तिला धाडस दे, धैर्य दे. कुठेतरी थांबूया आता. बस झालं मुलींचा अंत बघायचं, बस झालं आता. सरकार ठामपणे निर्णय घ्या. तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. तिथले सरपंच असतील, आमदार असतील, लगेचच्या लगेच कारवाई करा. थांबू नका हो एवढे. खूप मुलींची हत्या होते. आपला महाराष्ट्र कुठे घेऊन चाललाय? तर बिहार होतोय. सेफ वाटत नाही मुलींना. अवघड झालेलं आहे सगळंच. ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांना हे कळेल. नायक पिक्चर बघितला असेल सगळ्यांनी. त्याच्यात एक दुसऱ्यासाठी सीएम बनला होता. खूप जणांनी हा पिक्चर बघितला. तेव्हा सगळे सांगायचे की आपला सीएम पण असा पाहिजे, आपले पण राजनेते असे पाहिजे. कुठे गेले? फक्त बोलायचं. अहो, तो तर पिक्चर होता फक्त. हा रियालिटी आहे. काय शिकलो आपण? काहीच नाही ना. होतायत होऊ देत, आपलं काय जात आहे. आपल्या घरी येईल तेव्हा बघू. असं ते लोकांचं आहे ना होते, म्हणून आपलं नाही ना. आपण काय फार फार एक व्हिडिओ सोडून देऊ, झालं. एवढंच बघतो आपण फक्त. पण त्या छोट्याशा मुलीचा विचार करा. तिचा आत्मा काय म्हटला असेल. तिला तर काहीच कळत नव्हतं. या नालायक माणसाला काही वाटलं नाही.